मी क्षेत्र श्री अडबंगनाथ देवस्थान इथे आलो आहे. मी इथं आल्यावर मला सुंदर वाटलं. इथलं वातावरण, सावली. मग आम्ही लिहिलं. पहिलं माझे नाव अन्वी संतोष पानसरे, तालुका तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर. महाराजांनी आमचे 10 श्लोक घेतले. 20 श्लोक घेतले. भगवद्गीतेचे 12वा अध्याय. मला इथलं छान वाटलं. मी दर पौर्णिमेला इथे येईन पाया पडायला. दरवर्षी शिबिराला येणार. रामकृष्ण हरी. मी श्री क्षेत्र अडबंगनाथ देवस्थान येथे आलेलो आहे. माझे नाव जय चंद्रशेखर जोंधळे. गाव कोकणगाव, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. मी जेव्हा येथे आलो, इथलं वातावरण खूप छान आहे. येथे आम्ही पखवाज वाजवायला शिकलो. सर आणि मॅडम यांनी आम्हाला शिकवलं. इंग्लिश स्पीकिंग शिकवलं. महाराजांनी आमचा भगवद्गीतेचा 12वा अध्याय घेतला. कसं वाटलं सगळं शिकून? आम्हाला येथे सर्व शिकून खूप छान वाटलं. दर पौर्णिमेला येणार? आम्ही दर पौर्णिमेला येथे येणार. आणि शिबिराला दरवर्षी? शिबिराला दरवर्षी येणार. जय हरी. जय हरी. माझे नाव गाडवे पुष्कर संतोष. मी आत्ता 8वीत शिकतो. माझे गाव रांजणगाव, जिल्हा अहिल्यानगर, तालुका राहता. मला इथं येऊन खूप चांगलं वाटलं. मी पहिल्या दिवशी आलो तेव्हा मला इथं आश्चर्य वाटलं. इथं एवढी शांती. आपण जर घरी अभ्यास करायला बसलं तिथं गाड्यांचा आवाज, कायांचा पण आवाज येतो. पण इथं शांती सारी. इथं आम्ही पहिल्या दिवशी आलो तेव्हा खाली अडबंगनाथ तपभूमी पाहिली. मग मला आहे ना नवनाथांविषयी काही माहीत नव्हतं, पण इथं महाराजांनी आम्हाला सारं शिकवलं. मग आगाडे सर आणि आगाडे मॅडमने आम्हाला आहे ना गुड हॅबिट सांगितले. मग काळे सरांनी आम्हाला आहे ना माय सेल्फ शिकवलं. मग महाराजांनी संध्याकाळी आम्हाला भगवद्गीतेचा 12वा अध्याय सांगितला. मग आम्ही 12वा अध्याय पाठ केला. माझे त्याच्यातले 6 श्लोक पाठ झाले. इथं आम्हाला ज्ञानेश्वर महाराजांनी पखवाज शिकवला. महाराजांनी आम्हाला हरिपाठाची ताल शिकवली. मला इथे येऊन खूप प्रसन्न वाटलं. धन्यवाद. मी पुढच्या वर्षी परत इथे येणार. जय हरी. माझे नाव गौरव सोपान मस्के आहे. माझे गाव घोडेगाव आहे, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर. मी इथे क्षेत्र अडबंगनाथ देवस्थान येथे आलेलो आहे. इथं आल्यानंतर मला खूप प्रसन्न वाटले. नंतर आम्ही खाली तपभूमीपाशी गेलो. तिथं आम्ही थोड्या वेळ बसलो. आम्हाला खूप प्रसन्न वाटले. इथं आम्हाला निसर्ग खूप चांगला वाटला व इथे खूप झाडं आहे. नंतर माझे थोडे मित्र झाल्यानंतर आम्ही इथं पखवाजाचा ताल शिकलो. नंतर आम्ही महाराजांचे दर्शन घेतले. महाराजांनी आम्हाला 12वा अध्याय सांगितला. आम्ही तो पाठ केला. नंतर आम्ही इथे खूप मज्जा केली व आम्ही इथे सकाळी 5 वाजता उठतो व आमचे स्वतःचे कपडे स्वतः धुतो व आम्ही योगा क्लास रोज सकाळी योगा घेतो. नंतर मी
आश्रमात चांगल्या प्रकारचे शिक्षण घेतले जाते. हो, इथं आश्रमात खूप चांगले शिक्षण देण्यात येते. जय जय हरी. धन्यवाद. जय हरी. माझे नाव स्वरूप विजय बाडगुले. मी इयत्ता 6वीत शिकतो. मी इथे शिबिरासाठी आलो. गंगापूरहून, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. इथं पहिल्या दिवशी येऊन आम्हाला करमत नव्हतं. मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आम्हाला करमायला लागलं. मग मॅडमनी, सरांनी, काळे सरांनी आम्हाला इंग्लिश स्पीकिंग शिकवली. आम्ही 6 वाजता योगा करीतो. जय हरी. हे बघा, थांब. अरे जय हरी. भामाथान अडवंगनाथ संस्थान इथे आम्ही आलो. पहिल्या दिवशी मी आलो. काय नाव? माझं नाव प्रतीक सतीश रासे. मी विरगाव, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, तालुका वैजापूर. कसं वाटलं तुला शिक्षण? काय घेतलं तू? मी इथं पहिल्या दिवशी आलो. मला इथं वातावरण छान वाटलं आणि इथं अभ्यास करायला कोण नव्हतं. आणि सकाळी सकाळी आमचे क्लास घेत होते सर योगा आणि योगा, नंतर प्रार्थना, नंतर प्रार्थना घेत होते. नंतर आम्ही खाली जात होतो दर्शन घेऊन. ते पारायण व्हायचं आणि वर आल्यावर सर ते आम्हाला इंग्लिश स्पीकिंग ते शिकत होते. एवढे बोलून धन्यवाद. नमस्कार, माझे नाव हेमंत संदीप शिंदे आहे. मी बुरानगरवरून आलो आहे. तालुका अहिल्यानगर. मी इथं बालसंस्कृत इथे आलो आहे. इथलचं प्रसंग म्हणजे असं आहे ना, की असं जावा नाही वाटत, असं होतं कधी राहावा असं होतं. पण काही काहींचं असं असतं, मन एक मन ठेवतं घरी आणि एक असतं इथं. काय आणि काय काहींचं अर्धा असतं. कधी वाटतं घरी जावं, कधी वाटतं इथं थांबा. ते कळत नाही काही काय मत. आणि मागच्या वर्षी मी ना आता घरी जाऊन विचारा मम्मीला ते काय बोलत ते. मम्मी येईन नाही सांगायला. हां, विचारा ना. इथं आल्यावर मला असं वाटलं, महाराजांनी असं सांगितलं, इथं ती शिळा आहे, तिथं राम आणि ते रडले होते. मग आहे ना, महाराजांनी आमचा क्लास घेतला व हरिपाठ घेतला आणि खेळ घेतले सरांनी. काळे सरने आम्हाला हे पण शिकवलं, इंग्लिश स्पीकिंग. आणि मॅडमनी ते शिकवलं, गीतातले अजून श्लोक ज्यांना नव्हते येत ना, ते गुतत होते ना, महाराजांनी सांगितलं ते पण थोडे शिकवले आम्हाला. मग ते आम्ही म्हणून गेलो. मग ते आम्हाला यायला लागलं होतं. आणि तेव्हापासून म्हणून असं. धन्यवाद. जय रे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा. माझे नाव चैतन्य दिनेश काळे, राहणार वाळकी, जिल्हा अहिल्यानगर, तालुका अहिल्यानगर. पहिल्या दिवशी आल्यानंतर खूप छान वाटलं. इथले झाडे, फुले, फळे व छान वाटलं. मन एकदम प्रसन्न झालं. नंतर हरिपाठ अख्खा पाठ झालं. इथं येऊन शिस्त प्रामाणिकपणा व तेव्हा प्राप्त झालं. नंतर योगा आणि ते मग छान वाटलं. पहिल्या दिवशी इतकं छान वाटलं, आठवण यायची, पण दुसऱ्या दिवशी काहीच आठवण आली नाही. मग राहील. जय. माझे नाव रामकृष्ण हरी. माझे नाव कृष्णा विलाजोन. मी अडमंगनाथ संस्थेत आलो तेव्हा मला इथं खूप चांगलं वाटलं. मी खाली शिळापाशी गेलो, तिथं काही वेळ बसलो. मला खूप
प्रसन्न झालं. मला इथलं वातावरण खूप आवडलं. मग आम्हाला थोड्या वेळाने रात्री हरिपाठ घेतला. हरिपाठ झाल्यावरती आम्हाला महाराजांनी गीता शिकवली. आम्ही पक्वात भजन आम्हाला ज्ञानेश्वर महाराजांनी शिकवलं. काळे सरांनी आम्हाला माय सेल्फ शिकवलं. आघाडे सरांनी आम्हाला स्पीकिंग शिकवलं आणि आमच्या मॅडमनी कथा वाचून घेतले. रामकृष्ण. जय हरी. माझे नाव शिवान संदीप चौधरी. मी आश्रमात आले नांदुरकी बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर. आश्रमात आल्या बाहेरूनच मला वाटलं इकडं खूप बोर होतं असं मग पोरांना. मध्ये आल्यानंतर इकडं इतका गारवा लागला. आल्यानंतर इकडं एवढं झाडं पाहिले मग मला छान वाटलं. नंतर मी मध्ये दर्शन घेतले. खाली मी बसलो नाही पण तिकडं मी नंतर काल मी तिकडं बसलो खाली. मी इच्छा मागितली माझ्या मित्राने आणि मी म्हणजे उद्या आहे ना इकडं सुट्टी व्हावी. ती इच्छा पूर्ण झाली आमची. चमत्कार आहे की नाही हा? मागे अडबंगनाथ पावले की नाही तुला? अडबंगनाथ महाराज की जय. कसं वाटलं चमत्कार सांग. मग आम्हाला दोघांना खूप मज्जा वाटली. म्हणजे तुम्ही सांगितलं तेव्हा. जय हरी. येणार दर्शन पौर्णिमा? मी दर पौर्णिमेला इकडे दर्शनाला येईन. जय हरी. माझं नाव तेजस राजेंद्र कानडे. चल मागे लाईन लावून ठेव. चाल. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जय हरी मित्र. माझं नाव तेजस राजेंद्र कानडे. मी इथं भामाठाण इथं शिकायला आलो. मला इथं करमत नव्हते. घरची आठवण येत होती. पण इथं महाराजांनी समजून सांगितलं म्हणून आम्हाला इथं करमायला लागलं. पहिल्या दिवशी खूप सारे मित्र झाले माझे इथं. मग मला इथं करमायला लागलं. मग दर्शनाला गेलो तर ते दर्शन केलं. खाली गेलो. तेव्हा बसलो रे पण त्या शिळा होती. नंतर वर आलो. विचारलं मी त्या शिळा कायची आहे. त्या मला महाराजांनी सांगितलं ते राम आणि लक्ष्मण त्यांच्या आश्रमाने ती शिळा बनवले आणि त्याच्यावर अडबंगनाथ महाराजांनी 12 वर्ष तप केलेले. मला त्या ऐकून खूप प्रसन्न वाटलं आणि मला इथलचं वातावरण खूप आवडलं. जय हरी. जय हरी. माझं नाव उत्कर्ष राजेंद्र कानडे. मी जर शिक्षण घ्यायला अडबंगनाथ संस्था इथं पहिल्या दिवशी आलो. इथं अडबंगनाथाची एवढी काही माहिती नव्हती. पहिल्या दिवशी आलो. पाय पडलो. शिळा कशाची होती ती नव्हती माहिती. आम्हाला सगळ्यांना लखनगिरी महाराजांनी ते शिळेचं महत्त्व सांगितलं. रामाच्या अश्रूंनी बनलेली शिळा आणि त्याच्यावर अडबंगनाथांनी 12 वर्ष तप केलं. त्यानंतर आम्ही पहिल्या दिवसात काही करमलं नाही. दुसऱ्या दिवशी आम्हाला महाराजांनी समजून सांगितलं. आम्हाला ते करमायला लागलं ना आम्हाला महाराजांनी श्लोक घेतले. मॅडमनी शिकवलं. सरांनी शिकवलं. चांगले मार्गदर्शन. जय हरी. माझे नाव कार्तिक गणेश भोसले. मी आत्ता 9वीत शिकतो. पुढचे तारा लाईन मध्ये या. अडबंगनाथ सर पुढचे. भामाठाम इथे मी शिबिरासाठी आलो. पहिल्या दिवशी मला करमत नव्हते. मग मला मित्र झाले. मग दुसऱ्या दिवशी करमायला लागले. मग मॅडमनी आणि सरांनी आमचे पाठ घेतले.
12वा अध्याय. महाराजांनी 12वा अध्याय आमचा पाठ घेतला. मग दुपारी आम्ही सर्वजण झोपलो. झोप झाल्यावर आम्ही मॅडमनी आमचे खेळ घेतले व सरांनी पण. मग आम्ही हरिपाठाला सुरुवात केली. मग हरिपाठ घेतला. मग आम्ही संध्याकाळी जेवण केले व झोपले. धन्यवाद. जय हरी. माझे नाव घोडे पवन ज्योतिष, राहणार कोकणगाव, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. जेव्हा मी इथं आलो तेव्हा मला करमत नव्हते व आम्ही मंदिरात पाया पडण्यासाठी गेलो व शिळेपाशी गेलो. तेव्हा मला वाटलं ही विहिराचे काय. मग मला करमत पण नव्हते. मग मला मित्र झाले व संध्याकाळ झाली व आम्ही खेळलो. सरांनी आम्हाला शिकवले व परिपाठ घेतला नाही हरिपाठ घेतला. जय हरी. जय हरी. माझे नाव सार्थक नंदू पवार, नाशिक अडबंगनाथ देवस्थान इथं आल्यावर मला खूप छान वाटले आणि मी मंदिरात पाया पडायला गेलो. मग पाया पडलो. मग खाली गेल्यावर मग मला मग समजलं. मी मागं बी आलो होतो एकदा मग शिबिरात. मग मी खाली गेलो. मग तिथं थोडं वेळ मन शांत बसून थोडं बसलो. तिथं राम आणि लक्ष्मण यांच्या आश्रूंनी ती तपशिळा बनलेली होती. आणि मग संध्याकाळी महाराजांनी आमची गीतापाठ घेतली. गीता घेतली. मग गीता झाल्यावर मग सकाळी उठलो आम्ही. सकाळी 5 वाजता उठलो. सकाळी 5 वाजता उठून आमच्या आघाड्या सरांनी आमची योगा घेतली. योगा झाल्यावर आम्ही आंघोळंती केली. आंघोळंती झाल्यावर आमच्या आंगडी टीचरांनी आघाडी सरांनी आमच्या काळे सरांनी आमची ती प्रार्थना ते घेतली. आम्हाला प्रार्थना ते शिकवली. जय हरी. जय हरी. माझे नाव देवानी दीपक भोसले. मी आता 4थीत जाईन. मी अडबंगनाथ संस्थांमध्ये आल्या मला इथलं वातावरण बघून मला खूप आश्चर्य वाटलं. नंतर मी अडबंगनाथाच्या पाया पडायला गेलो. खाली गेलो आणि तिथं श्रीरामाच्या अश्रूंनी ती शिळा तयार झाली होती. धन्यवाद. रामकृष्ण हरी. माझं नाव समर्थ विजय पवार. मी आत्ता 6वीत शिकतो. मी राहिला नाशिकला, माझे गाव येवला. मी जेव्हा इथं आलो तेव्हा मला खूप प्रसन्न वाटलं की इथं खूप झाडे फुले आहे. तेव्हापासून माझं असं ठरलं की पुढच्या वेळेपासून दरवर्षी इथं यायचं. आणि इथं आम्हाला काळे सरांनी इंग्लिश शिकवलं. सरांनी आहे ना आमच्याकडून वाचून घेतलं आणि टीचरांनी आम्हाला ग्रंथ सांगितले आणि महाराजांनी आम्हाला 15 श्लोक शिकवले. 12वा अध्याय शिकवला. ज्ञानेश्वर महाराजांनी आम्हाला 12वा अध्यायामधले 20 श्लोक शिकवले महाराजांनी आम्हाला. ज्ञानेश्वर महाराजांनी आम्हाला पकवान शिकवला आणि आम्हाला हरिपाठामध्ये पावली सुद्धा शिकवली. रामकृष्ण हरी. माझं नाव विनायक नामदेव दंडवते. अडबंगनाथ देवस्थान इथं मी आलो. इथं मला खूप सुंदर वाटलं. वातावरण, झाडं झुडं. मंदिरामध्ये दर्शन खाली गेलो. तिथं खूप सुंदर वाटलं. थोडं बसलो. तिथं आवाज घुमवतो. आमच्या मॅडमनी 108 मणका घातला शिकून. इथं जय हरी.
रामकृष्ण हरी. माझं नाव आरव गणेश चौधरी. मी नांदुरकी. मी इथं बालसंचांना आलो आहे. पहिले दिवशी तेव्हा आलो तेव्हा मला खूप छान वाटले. दुसऱ्या दिवशी सरांनी योगा घेतली. मग आहे ना प्रार्थना झाल्या. मग खेळलो. आम्ही आहे ना 20 श्लोक वाचले. मग आहे ना आम्ही नाश्ता केला. मला इथं खूप मजा आली. जय हरी. धन्यवाद. रामकृष्ण हरी. माझे नाव आरुष सोपान दिघे, तळेगाव दिघे. मी इथं आलो तर तेव्हा मला रामकृष्ण हरी. माझे नाव आरुष सोपान दिघे. मी राहणार तळेगाव, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. मी ते पहिल्या दिवशी आलो तेव्हा मला करमलं नाही. मग दुसऱ्या दिवशीपासून मला थोडं करमायला लागलं आणि घरच्यांची आठवण यायची, पण मग तरी राहिलो. मला इथं आल्यावर खूप चांगले संस्कार लागले. मला इथं श्रीमद भगवद्गीतामधले 20 श्लोक शिकवले. मला इथं मॅडम आणि त्यांनी खूप चांगलं शिकवलं. रामकृष्ण. जय हरी. माझे नाव प्रज्वल अण्णासाहेब सोमासे, राहणार वागळा, तालुका येवला, जिल्हा नाशिक. मी इथे 7 तारखेला आलो. इथे आल्यानंतर आम्ही खूप काही शिकलो. महाराजांनी आम्हाला 12वा अध्याय शिकवला, 120 श्लोक शिकवले. आगाडे सरांनी व काळे सरांनी आम्हाला इंग्लिश स्पीकिंग शिकवले आणि आगाडे टीचरांनी 108 मनका शिकवली. अडभंगनाथ गाथेतील 3 अध्याय शिकवले व ज्ञानेश्वर महाराजांनी आम्हाला पकवाद शिकवला, खेळ शिकवले आणि ज्ञानेश्वर महाराजांनी पण काही श्लोक शिकवले. जय हरी. जय हरी. धन्यवाद. जय हरी. माझे नाव आनंद सुवाद जाधव. राडी, तालुका येवला, जिल्हा नाशिक. पोस्ट. मला खूप छान वाटलं. हॅलो. माझे नाव तुषार कौतिक काळे. मी इथं आलो तेव्हा मला खूप छान वाटले. मी खाली शिळेकर गेलो तेव्हा मला खूप छान वाटले. इथले झाडं झुडपं पाहून मला खूप छान वाटले. जय हरी. माझे नाव हेरंबा मुकेश पाटील. मी पाचोरा तालुक्यात राहतो. तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. मी खानदेशातला. आणि मी इथं आल्यावर मला थोडं वेगळं वाटलं, कारण की आमच्याकडचं वातावरण वेगळं, इकडचं वेगळं. इकडं आल्यावर मी थोडा वेळ इकडचा परिसर बघितला. परिसरात झाडं, शांतता. आमच्याकडे ना गाड्यांचा आवाज, सर्व खूप आवाज राहतो, त्याच्यामुळे तिथं अभ्यास करायला व्यवस्थित करता येत नाही. इथं खूप शांतता आहे. आणि मी खाली गेल्यावर शिळेजवळ गेल्यावर खूप प्रसन्नता वाटली. ती शिळा रामाच्या आणि लक्ष्मणाच्या अश्रूंपासून बनलेली आहे आणि त्या शिळेजवळ खूप प्रसन्नता आहे. म्हणून सर्वांनी इथं या. ही जागा अडभंगनाथांची तपभूमी आहे. इथं सर्वांनी येऊन ध्यान करावे आणि अन्नदान केल्यावर खूप पाप भेटते. पुण्य भेटते. जय हरी. जय हरी. माझं नाव प्रसाद भाऊसाहेब बाण, राणा ब्राह्मणगाव, तालुका रावरी, जिल्हा अहमदनगर. मी ज्या दिवशी आलो त्या दिवशी प्रवेश केला. त्यानंतर नाही का असं वाटलं की खूप वेगळं वाटलं. आणि दर्शन घेतलं. खाली गेलो. खाली ती प्रसन्नता वाटली ना, मला खूप आवडली. तर महाराज मला ओळखतात. आणि मग आमचा क्लास झाला
मग आम्हाला खेळायला सोडलं. मग आम्ही साफसफाईला लागलो. मग संध्याकाळी आरती आली. मग हरिपाठ झाला. मग महाराजांनी 12 हात आमचा पाठ घेतला पूर्ण. मग मी नाही का 15 दिवस घरी जाणार. परत महाराजांपाशी नाही का डायरेक्ट 5 वर्ष येणार आहे. माझे 3 वर्ष शिबिराचं आहे. जय हरी. मी कायमचा राहणार 5 वर्ष. जय हरी. ज्ञानेश्वर जाधव राहणार वक्ती. मी इथं आल्यावर दर्शन घेतलं. खाली गेलो तेव्हा तिथं शिळा आहे ती रामाच्या अश्रूची रामाची आणि लक्ष्मणच्या अश्रूची आहे. इथं आम्ही आल्यावर आम्हाला इथं सरांनी चांगलं शिकवलं. महाराजांनी आम्हाला गीता शिकवली. चांगलं शिकवलं. गीता शिकवली. जय हरी. जय हरी. माझं नाव ऋतिक सुभाष गायकवाड राहणार वैजापूर. मी पहिल्या दिवशी इथं आलो तेव्हा मला करमत नव्हतं. महाराज म्हणे की शिलेचं दर्शन घेऊन ये. मग मी खाली गेलो. दर्शन घेऊन आलो तर माझं मन लय प्रसन्न झालं. मग मला करमायला लागलं. महाराजांनी आम्हाला संध्याकाळचा क्लास घेतला. आम्हाला 12वा अध्याय घेतला भगवद्गीतेमधला. मग महाराजांनी त्याच्यामधले 20 श्लोक पाठ घेतले. ते झालं. मग आम्ही झोपलो. सकाळी 5 वाजता उठलो आणि मग आंघोळ केले. मग योगा झाली. मग योगा झाल्यावर मग आम्ही मंदिरात गेलो. मंदिरामध्ये आरती झाली. आरती झाल्यावर दर्शन केलं. मग आम्ही इथं तबला शिकलो. जय हरी. जय हरी. माझे नाव आदित्य शामराव कालापुरे आहे. मी विरगाव इथून आलो आहे. जिल्हा छत्रपती संभाजीनगर, तालुका वैजापूर. मी इथं आले पहिल्या दिवशी मला करमलं. जय हरी. माझे नाव स्वरूप कमलाकर गाडे. मी भिंगाऱ्यात राहतो, तालुका येवला. मला इथे येऊन मला खूप छान वाटले. मी इथे येऊन गीतेचा 12वा अध्याय शिकलो. 20 हे शिकलो. धन्यवाद. जय हरी. माझे नाव आरुष रावसाहेब वाबळे. मी भामानगर चैतन्य महाराज यांच्या शिबिरसाठी आलो होतो. मला इकडे येऊन खूप प्रसन्नता झाली. मी इकडं आल्यावर दर्शन घेतले. मला खूप प्रसन्न झालो. मी इकडं खूप झाडे जय हरी. माझे नाव अक्षय सतीश चव्हाण. मी मांकावाडगावरून आलेलो आहे, जिल्हा अहिल्यानगर. मला इकडं पहिल्या दिवशी खूप छान वाटलं. मी खाली दर्शन घ्यायला गेलो तेव्हा मला तिथं खूप शांतता वाटली. बाहेरचा निसर्ग खूप हिरवागार आहे. धन्यवाद. जय हरी. माझे नाव शिरज काय. मी तिसरीला आहे. धन्यवाद. जय हरी. माझे नाव अभिषेक सतीश सवी आहे. मी इयत्ता 7वीत आहे. माझ्या गावाचे नाव महाकाल वाडगाव आहे. मी इकडं भामाटण इथे चैतन्य अडभंगनाथ मंदिर इथे आलो. इकडे शिबिर होते म्हणून आलो. मी इकडे खाली दर्शन घ्यायला गेलो तर मला तिकडं खूप शांतता वाटली. मी इकडे खूप शिकले. धन्यवाद. जय हरी. माझे नाव जय हरी. माझे नाव मानस जातात.
नाव आरुष संतोष दहारे. मी गोंदवलीवरून आलो. जय हरी. माझं नाव आरुष संतोष. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आपण ज्या अर्थी इथे आलेला आहात तर आपण नक्कीच या ठिकाणी भाग्यवान आहात. कारण ह्या शिबिराचं नावच काय होतं? संस्कार शिबिर होतं. तर इथून प्रत्येकाने जाताना काय घेऊन जायचे आहेत? संस्कार घेऊन जायचे आहेत. आणि घरी गेल्यानंतर या संस्कारांची आठवण ठेवायची आहे. मोबाईलची आठवण झाली तर काय करायचं? गीतेचा 12वा अध्याय काढायचा आणि सुरुवात करायची. हां, अजून हां, त्याच्यानंतर या ठिकाणी बरेच गोष्टी आपल्याला शिकवलेल्या आहेत महाराजांनी. तर आपल्या माऊली महाराजांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. या ठिकाणी संतांनी सुद्धा काय मागणी केली होती? संतांचा सहवास हवा आहे, संतांचा संघ हवा आहे. संत संग देई, संत संग देई, अनेक प्रवाही टाकू नको. या ठिकाणी आपल्याला 15 दिवस महाराजांचा सहवास लाभलेला आहे. या ठिकाणी गुरुजनांचा सहवास लाभलेला आहे. तर या ठिकाणी मी सर्वांना धन्यवाद देतो. अडभंगनाथ संस्थांना धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी ज्यांनी आपली सर्वांची सेवा केली त्या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. आज अरुणनाथगिरी महाराजांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे शतशत ऋण आभार मानते. मुलांनो, तुम्हाला या 10-15 दिवसात आम्ही जे काही संस्कार दिलेत त्यातील काही संस्कार का होईना तुम्ही तुमच्या घरी आई वडिलांजवळ घेऊन जावेत आणि त्याचे पालन करावेत, एवढीच आमची इच्छा आहे. आणि इथे जी तपशिला आहे खाली, ज्याचं तुम्हाला आम्ही ज्ञान दिलं आहे त्याचं तुम्ही घरी आईवडिलांना सांगावं, आजूबाजूच्या आपल्या मित्रांना सांगावं. तुम्ही इथे अडभंगनाथ संस्थांमध्ये काय काय शिकलात हे तुम्ही आपल्या मित्रांना सांगावं. ह्या वर्षी तुम्ही एकटे आलात, पुढच्या वर्षी तुमच्याबरोबर तुमचे 4-5 मित्र घेऊन या. आणि दर महिन्याला पौर्णिमेला तुम्ही इथे महाराजांच्या दर्शनाला यावा. महाराजांनी तुम्हाला जे गाथेतला 12वा अध्याय पूर्ण शिकवलेला आहे तो तुम्ही रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर देवापुढे बसून त्यातील थोडे का होईना श्लोक पाठांतर करत राहा. पुढच्या वर्षी ज्यावेळेस तुम्ही शिबिरात येताल त्यावेळेस महाराजांना तो अध्याय पूर्ण म्हणून दाखवावा. आणि मोबाईलपासून लांब राहणे, रोज सकाळी उठून आपल्या आईवडिलांचं दर्शन घेणे. आपली आई वडील कुठं जॉब करत असतील तर आपल्या वस्तू आपण कशा ठिकाणी ठेवायच्या, कसं व्यवस्थित ठेवायचं, आपलं घर परिसर कसा स्वच्छ ठेवायचा हे तुम्ही आत्मसात करून आणि इथे शिकून जावा, एवढी माझी इच्छा. धन्यवाद. जय हरी. माझं नाव सार्थक सुरेश गुर्दे. मी वक्ती पानवी, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मी इथं आल्यावर मला पहिल्यांदा आलं, मला असं मला पहिले काहीच येत नव्हतं. मला आता 108 मनका येते आणि आता 99 मनका पाठ केली. आणि आता भगवताचे 26 बोल माझे होईल आणि मी चांगलं आज 7 मे ते जे बाल संस्कार शिबिर या ठिकाणी चालू आहे ते खूप छान पद्धतीने पार पडलेले आहे. व महाराजांनी व महाराजांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक वृंदांनी व सर्व सेवेकरांनी भरपूर व्यवस्थित सगळं नियोजन केलं. त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. जय हरी. जय अडभंगनाथ.